आत्ता इंग्रजीतनं सांगितलं, या गावाचा विकास कसा झाला सांगितलं. आणि बाळासाहेबांनी, मी एका गाडीतनं आलो, बाळासाहेबांनी सुद्धा या गावातनं आल्यापासून ज्यांच्या चांगल्या बिल्डिंगा झाले, जे सिमेंटचे बिल्डिंग झाले, 2-2 मजली बिल्डिंग झाले, आणि ही सुद्धा त्यांनी सांगितलं की त्यांच्यासुद्धा ध्यानात आलं लोकांनी किती कष्ट घेतलं आणि कसं उभं झालं. आणि हे झालं केवळ पाण्यामुळं. पाणी आलं त्यामुळं. पाण्यासाठी सगळ्यांचं कष्ट आहे. अगदी म्हणजे JDO पण सुद्धा ज्यावेळी इथं म्हणजे मुख्यमंत्री आले होते मनोहर जोशी, त्यांना कडेपूर फाट्यावर अडवलं होतं. म्हणजे नुसतं उद्घाटन का घेताय, त्या बजेटमध्ये निधी घ्या आणि नीती द्या, कामं होऊ द्या, नुसतं उद्घाटन काम होत नाही म्हटले. त्यांनी खाली येऊन सांगितलं होतं, बापू मी बजेटमध्ये घेतो आणि निधी देतो. पुन्हा शिवंडी येते तर आजपर्यंत पाणी अडवलं होतं, तिथे बापू आम्हाला सगळ्यांना घेऊन गेले, तिथं आंदोलन केलं. पण नागज फाट्यावर मोठी पाण्याची परिस्थिती घेतली, म्हणजे चहा आणि बापून घेतली होती. आणि नागनाथांना तर कायम चालले, म्हणजे जिथं आहे त्यांची पाणी कायम चालले. आणि आज सकाळी त्यांच्या पुढं चालत आले. म्हणजे देशमुख अण्णांनी घेतलं, पुन्हा अनिल भाऊनी घेतलं, कदम साहेबांनी तर वाहूनच घेतलं होतं. अशा पद्धतीनं सगळ्यांचं योगदान आहे. आज उठतोय तो सोडतोय, मी केलं, मी पाणी आणलं म्हणजे आणूया, सगळ्यांनी आणूया. पण आता टिकवायचं काम सुद्धा सगळं शासनाचं आहे. शासनाचं काम सोपं नाही. पण शासन म्हणतंय आम्ही अमकं दिलं तमकं दिलं, वीज फुकट दिली. आता का वीज फुकट दिली पण माणसं कामाला नाहीत. लाईट गेली तर 3-3 दिवस लाईट बेपत्ता असते. म्हणजे ही कुणी बघायचं. एक माणूस म्हणजे MSC वेगळं नाही, MRC वेगळी, एक माणूस नाही. आणि ते म्हणतायत आमच्याकडे माणसं नाही म्हणतायत. आणि खाजगी माणसं त्यांनी तात्पुरती नेमले, ती येतात न येतात, अवघड काम असतं, 2-3 दिवस तिकडे बघत नाहीत. अशा पद्धतीनं म्हणजे तो एक आपला अन्याय. वीज बिल दिलं, एक आपलं माफ केलं ही काही त्यांची मेहरबानी नाही. शेती सगळ्यात अवघड धंदा आपल्याला वाटीला आलेलं आहे आणि त्यासाठी वीज आवश्यक आहे. वीज देणं प्रत्येक शासनाचं काम आहे. नियमित देणं, फुकट देणं त्यांचं काम आहे. पण त्याचं लोकांशी पोचणं, लोकांशी जाणं हे महत्त्वाचं काम आहे. आणि हे शेतनं पुढे केलं पाहिजे. एक माणूस त्यांनी घेतलेलं नाही. आज म्हणतायत आणखी 5 वर्ष आम्हाला द्या. 14 सालापासून बघतोय, 14 झालं, 19 झालं, 19 झालं, 24 झालं. तुम्ही 10 वर्ष केली, काय केली त्यावेळी का काय झालं नाही. आणि आता का तुम्ही वेळ मागताय. त्यावेळी आमच्या लाडक्या बहिणींना हे देतो ते देतो, आता 1,500 रुपये दिले, मागं का दिले नाहीत, आता का देत आहे. आता त्यांना लोकसभेचा चांगला दणका बसला, त्यामुळे आता ते जागे झाले आणि आपण काय ते केलं पाहिजे वाटायला लागले. पण ते आज लाडक्या बहिणी आत्ता आठवल्या, लाडक्या बहिणी पाहिल्या आठवलं नाही. त्यांचा सगळं उद्योग काढून घेतला, दूध धंदा काढून घेतला. त्यांच्या हाताचा दूध धंदा इतका चांगला होता की आम्ही सगळं बघतोय. आता बांबोड फाट्यावर सुद्धा आम्ही बघतोय, कुंडलमध्ये बघतोय, हा दूध धंदा महिला भगिनीच होता. आमच्या उसाच्या बिलाची, द्राक्षाच्या पेमेंटची वाट बघत नाहीत, पण दूध धंदा हा त्यांचा होता. ते दसवड्याचं पेमेंट त्यांचं होतं, त्याची वाट बघतायत आणि ते दूध जाणं महत्त्वाचं. पण हा शासनानं म्हणजे आपल्या देशात मुबलक दूध असताना सुद्धा 2.5 लाख टन म्हणजे दूध भुकटे आयात केली आणि त्याचं दूध बनवलं विकायचं चाललंय. आमचा महिलांचा दूध धंदा बसला, त्यांना उद्योग नाही. बचत गट आले, त्यांना म्हणजे जप्ती येत्या, खाजगी फायनान्स जप्ती आणतायत, त्याच्यावर कोण बघत नाही. म्हणजे त्यांना हक्काचा देत नाही. हक्काचं त्यांचे धंदे आहेत, त्यांचे उद्योगधंदे आहेत, त्याची बचत गट आहे, ती द्या आम्हाला. त्या आमच्या बहिणींना बघून द्या. त्यांना त्या निमित्तानं ते आपल्या म्हणजे धंदा त्यांचा कुटुंबाचा होईल आणि त्यांना मार्केट द्या. त्यांचं उत्पादन इतकं होतंय पण ते मार्केट नाही, ती शासनानं दिलं पाहिजे. आपल्या शासनाकडे तशी व्यवस्था नाही. आज बघतोय युवकांना जवळ 5-6 लाख नाही 25 लाख जागा मोकळ्या आहेत. कुठेही नाही, 10 वर्ष एक जागा घेतली नाही, कुठे MSCBीत घेतली नाही. आमचे शिक्षक दिले नाही. शिक्षक दिले ते सुद्धा त्यांनी काय केलं, रिटायर झालेले म्हणजे ती शिक्षक देते, ती शिकवू शकत असे दिले. म्हणजे आमचे हक्काचे जनता आहे ते युवक नाहीत. MSCBीत घेतलेले नाही, ZPीत घेतलेले नाही. आणि जी महामंडळ ज्यांची मंडळ होती, शासकीय मंडळ 35 मंडळ होती. 14 सालाच्या आधी फक्त 10 खाजगी झाले होते. आणि हे 14 सालापासून पुढच्या 10 वर्षात त्यांनी 35 राहिलेली 25 खाजगी केली. म्हणजे जे आमच्या हक्काचं होतं, हक्काच्या जागा होत्या त्या सगळ्या खाजगी केलेत. आणि कुठे देणार आहेत, कुठं काही देऊ शकत नाही, अशा अवस्था यांनी आणलेलं आहे. आणि आता वेळ मागतायत आम्हाला हे द्या ते द्या, आणखी 5 वर्ष द्या. देऊन काय उपयोग नाही, आणखी 5 वर्ष अशीच घालवतील. त्यामुळं त्यांना देण्यापेक्षा आज महाविकास आघाडीनं नवीन अजेंडा आणलाय, तुमच्यापुढं आणलंय. बहिणींना काय द्यायचं त्यांनी सांगितले, 3-3 रुपये देतो म्हणून सांगितले. युवकांना आज त्यांनी सांगितले तुम्ही 5 म्हणजे पदवीवर झाला की 5, 7 आणि 10 हजार रुपये तुम्ही देतो. पण किती स्टायपेंड म्हणून देतो. स्टायपेंड फक्त 6 महिने द्यायचा असतोय. पण त्यांच्या हक्काची एक सुद्धा जागा दिली नाही त्याने. आणि स्टायपेंड देऊन काय उपयोग आहे. स्टायपेंड तुम्ही 6 महिने द्या.
द्याल, तिथून पुढे कुठे जायचे? त्यांच्या हक्कात तुम्ही जागा दिला नाही, स्टायपेंड उपयोग नाही. त्यांच्या हक्काच्या युवकांना माझी विनंती आहे, तुम्ही 14 साली मोदींना निवडून दिलं का? तुम्हाला काय ना काय त्यांनी आम्ही दाखवलं, पण ते कुठलंही सगळं तुमचा अपयश झाला आहे. इथून पुढे तुमची एकच मागणी असू द्या, आमचा हक्क द्या, आमच्या हक्काच्या जागा द्या, आमच्या हक्काच्या नोकरी द्या. आज प्राथमिक शाळा आमच्या हक्काचे आहेत, जे सक्ती शिक्षण आहे, जे शासनानं कायदा केलाय सक्तीचं मोफत शिक्षण, ते संपवायचं चाललंय. एक शाळा सुद्धा चालली नाही. आज कडेगाव तालुक्यात मी चौकशी केली, जेडपीकडं कलेक्टरकडं, त्याची म्हणजे ज्या चांगल्या शाळा जयंत पाटलांनी आणलेली स्कीम होती आणि चोडी साहेबांनी त्यांनी आणलेली स्कीममध्ये एक सुद्धा मागणी नाही. म्हणजे शाळेकडे लक्षच नाही. लोकांना मुलांना वाटतंय आपली मुलं मोठी झाली पाहिजे, चांगली शिकली पाहिजे, आणि ह्या पडक्या गाडक्या शाळेत शिकू शकत नाही. म्हणजे सगळी शाळाची अनावस्था केली, महिला भगिनी अनावस्था केली, मुलींची अनावस्था केली. मुलींचा मध्ये संप झाला एसटीचा, त्यावेळी 16% मुली शाळा बंद झाल्या. त्या कुठल्या बंद झाल्या? आमच्या खेडोपाडीच्या वाडी वस्तीच्या शाळा एसटी बंद झाल्यामुळे झाले. ही कुणी बघायचं? जे चाललंय ह्यांचं नुसतं घोषणा चाललंय, बेसिक काही नाही, बेसिक तळतनं काही नाही. तळत आहे ती महाविकास आघाडी देऊ शकते, आणि ती तुम्हाला सगळ्यांना सांगितलेलं आहे. सगळ्यात तुम्ही अजेंडा वाचताय. आता जास्त बोलणं म्हणजे आपले जे आहेत आपले पाहुणे ते जास्त बोलतील, ते राज्याचं बोलतील, युवकाचं बोलतील, आणि सगळ्या देशाचं बोलतील. त्यांनी बोलावं म्हणून मी जास्त बोलत नाही. पण जे आहे ते सगळ्यांचं आहे, हक्काचं नाही, हक्काचं आहे ते देऊ शकत नाही, दिलेलं नाही. मोदी साहेब म्हणजे आम्ही कुठल्याही चीनला एक ही जागा दिली, पण त्यांनी घेतलेली जागा तुम्हाला द्यायची वाट बघत नाही. त्यांनी लुबाडून घेत आहेत, त्यांनी तुमच्यात घुसतातच घेत आहेत. अगदी 5 व्याप्त काश्मीर स्वतः मिळवू शकला नाही. बांगलादेशमध्ये इतका दंगा झाला, आपला महिला भगिनी इतका मोठा आश्चर्य, त्यांच्यावर दडपण नाही, आपल्या शासनाची त्यांना भीती नाही. आणि अशा पद्धतीने नुसत्या गोष्ट चालले, मलमपट्टी झाल्या. ही मलमपट्टी नको आहे. आमच्या युवकांचं, आमच्या महिलांचं, आमच्या म्हणजे पदवीधरांचं आमचं आहे ते आमचं हक्काचं द्या, ही जेवढी मागणी आहे. शेती हा इतका मोठा धंदा आहे. मध्ये महिलांना त्यांनी दिलं 1,500 रुपये अनुदान हे दिलं, महिना पेमेंट दिलं, पण उलट बाजूला 20% लगेच म्हणजे खाद्यतेलाच्या किमती वाढवल्या, खाद्यतेलाच्या किमती वाढवल्या. आणि या आठवड्याचा एक शासनानं असा तज्ज्ञांचा अहवाल दिलाय की या 10 वर्षात मोदी साहेब आल्यापासून जे तेल आहे, नाफ्ता आहे, कच्चं तेल आहे, त्याच्या 85% किमती त्यांनी अनुदान आहे. अनुदान दिल्याशिवाय जास्त चालत नाही. अनुदान ह्या कच्चं तेल, नाफ्ता आहे त्याच्यापासून डिझेल, पेट्रोल, गॅस आणि इंधन होतात, खतं होतात, रासायनिक खतं होतं, हे सगळं 85% अनुदान कमी केलंय. म्हणजे हळूहळू आपलं सगळं काढून घ्यायचं चाललंय. शेतीच्या किमती, खताची किमती किती आहे तुम्हाला माहिती आहे? त्या किमती तुम्ही कशा वाढलेल्या माहिती आहे? वाढल्या म्हणजे त्यांनी वाढवल्या, आणि इतक्या वाढवल्या 85% अनुदान काढून घेतलेलं आहे. म्हणजे सबसिडी दिल्याशिवाय हे उद्योग चालत नाहीत, खर्च पिकत नाहीत. अशा पद्धतीने आपलं आहे ते सगळं काढून घ्यायचं चाललंय. खताला कुठलाही हमी भाव नाही. मागच्या संबंध वर्षात हमी भावानं फक्त 60% माल निधी घेतलेला आहे देशाचा. म्हणजे आपलं आहे ते द्यायच नाही. शेतीमाल हा महत्त्वाचा आहे, शेती महत्त्वाचं आहे. शेतीशिवाय आपण टिकू शकत नाही. 62% जनता शेतीवर अवलंबून आहे, पण ती शेती त्यांच्या ताब्यात ठेवलेली नाही, व्यापाऱ्यांवर ठेवलेली आहे, त्यांच्या ताब्यात ठेवलेली आहे. आणि त्यांनी देईल तेवढा भाव घ्यायचा आणि आपण घ्यायचा आणि गप्प बसायचं, असंच चाललेलं आहे. हे आपल्याला नको आहे. आमचं महिला भगिनीचं हक्काचं आहे, युवकांचं हक्काचं आहे, पदवीधरांचं हक्काचं आहे, आणि शेतीचं शेतकऱ्याचं हक्काचं ते आम्हाला द्या, एवढीच आपली मागणी आहे. महाविकास आघाडी हीच मागणी केलेली आहे, आणि इथून पुढं अशाच पद्धतीने आपल्याला जावं लागेल. याच्यापेक्षा वेगळी पद्धत नाही, जावायची म्हणते. धन्यवाद. धन्यवाद अण्णा. आणि यानंतर आपल्या सर्वांचा आश्वासक चेहरा, आपल्या सर्वांचा विश्वजित, सर्वसामान्यांचा विश्वजित येतोय. एक जोरदार टाळी देऊया.